ज्ञानेश्वर माऊली महाराज 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 रूप पाहता लुजनी रूप पाहता लुजनी टाळ 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 रूप पाहता लुचने रूप पाहता लुचने रूप पाहता लोचनी सुख झाले वो सुख झाले वो तो विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी बोला रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा होता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठला बरवा टाळा बरो टाळा हा विठ्ठला बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा बाप रखुमा देवीवर बाप
रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय राम व्यवस्थित ना देह जावो अथवा राहो जाओ अथवा राहो देह जावो अथवा जाओ अथवा राहो पांडुरंगे दृढ भाव पांडुरंगे दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव देह जावो अथवा राहो देह बोला, 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 जाओ सर्वांनी. अथवा राहो देह जावो अथवा देह जाओ अथवा राहो पांडुरंगे दृढ भाव पांडुरंगे दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव चरणाला सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा चरणाला सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा आन तुझे पंढरीनाथ आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा वदनी तुझे मंगल नाम वदनी तुझे मंगल नाम वदनी तुझे मंगल नाम वदनी तुझे मंगल नाम हृदय अखंडित प्रेम 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 चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा
चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथ आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा नाम म्हणे केशव राजा नाम म्हणे केशव राजा नाम म्हणे केशव राजा नाम म्हणे केशव राजा केला नेम चालवे माझा केला नेम चालवे माझा केला नेम चालवी माझा केला नेम चालवी माझा केला नेम चालवी माझा केला नेम चालवी माझा चरण सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथ आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमाई जय विठोबार कुमारी विठोबार कुमाई जय विठोबार कुमारी विठोबार कुमाई जय जय विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमाई उडी शाबास वाह देह जाओ अथवा राहो 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 देह जाओ
अथवा राहो पांडुरंगी दृढ़ भाव पांडुरंगी दृढ़ भाव चरणन सोडी सर्वथा चरणन सोडी सर्वथा पांडुरंगी दृढ़ भावो पांडुरंगी दृढ़ भावो चरण न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा देह जावो अथवा राहो 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 देह जाओ अथवा राभो पांडुरंगी दृढ़ भावो पांडुरंगी 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 दृढ़ भाव चरणन सोडी सर्वथा चरणन सोडी सर्वथा पांडुरंगी दृढ़ भावो पांडुरंगी 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 दृढ़ भावो चरणन सोडी सर्वथा चरणन सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा 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 आन तुझी आन तुझी पंढरीनाथा
आन तुझी आन तुझी पंढरी नाथा आन तुझी पंढरी नाथा आन तुझी पंढरी नाथा आन तुझी आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा चरणन सोडी सर्वथा चरणन सोडी सर्वथा आन तुझी पंढरी नाथा 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 आन तुझी पंढरी चरणन सोडी सर्वथा चरणन सोडी सर्वथा विठ्ठल 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 माय बापन टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 टाळी वाजवा जी मुखामध्ये नाम घ्यायचं विठ्ठल 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 सर्वांनी टाळी वाजवायची मुखामध्ये नाम घ्यायचं बसलेल्यांनी माऊली विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरि बोल श्री ज्ञानदेव भगवान जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत जोग महाराज की जय संत रघुनाथ महाराज की जय विठ्ठल 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 ओम नमो जय आद्या वेद प्रतिमाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु शकलाती मने प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारे जे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो संता
शुक्लाकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्ध्यानगं वन्दे विष्णुं भवहरं सर्वलोकैक्षणात् वचन ऐका कमलापती वचन ऐकाय कमलापती वचन ऐके कमलापती हा मदरंकाची विनंती मदरंकाची विनंती मदरंकाची विनंती मदरंकाची विनंती मदरंकाची विनंती मदरंकाची विनंती वचन ऐके कमलापती मदरंकाची विनंती मदरंकाची विनंती मदरंकाची विनंती वचन ऐके कमलापती मदरंकाची विनंती मदरंकाची विनंती मदरंकाची विनंती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ शिरोमणी पंढरपूर निवासी असणारे पांडुरंग परमात्म्याचे लडवाळी भक्त परमभक्त आणि बालभक्त नामदेवराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. सर्वांच्या पाठातला आहे. पाठातला नसला तरी कानी पडलेला अभंग आहे. आणि अभंग असा आहे, एवढा सुंदर अभंग आहे. मात्र अभंगावर बोलण्याच्या अगोदर थोडं वक्ताचं एक कर्तव्य असतं, परिहार देणं. कशा निमित्ताने किन निमित्ताने ही सेवा आहे. नामदेवरायांच्या परंपरेपासून तुकोबारायांच्या परंपरेपासून ही सेवा आहे, एवढं लक्षात ठेवा. साधारण सेवा नाही. म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की बाबा
सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावं. कारण नामदेवरायांच्या परंपरेपासून तुकोबारायांच्या परंपरेपासून इथं सेवा आहे. आपला अखंड हरिनाम सप्ताह कधीपासून आहे? जगद्गुरु तुकोबारायापासून हा परंपरेचा सप्ताह आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि सप्ताह हा प्रस्थानचा आहे, एवढं लक्षात ठेवा. आता प्रस्थान कोणतं? आषाढी वारीचं, एवढं लक्षात घ्या. तुकोबारायांचं प्रस्थान 18 तारखेला आहे, बुधवारी. आणि आपल्या माऊलींचं बघा प्रस्थान कधी आलेलं आहे? गुरुवारी आलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगतो 19 तारखेला आपल्या माऊलींचं प्रस्थान होणार आहे. कुठं होणार आहे? तर भगवंताकडे, पांडुरंग परमात्म्याकडे प्रस्थान होणार आहे. एकटे माऊली जाणार आहेत का? नाही, सर्व गोपाळांना घेऊन आपल्यासोबत जाणार आहे, एवढं लक्षात द्या. हां, म्हणून मला तुम्हाला सांगायचं की बाबा ऐका की ही सेवा साधारण नाही, तुकोबारायांच्या परंपरेपासून आहे. म्हणून हे माऊलींच्या प्रस्थानाच्या निमित्ताने ही पंचमीची सेवा आहे, एवढं लक्षात घ्या. बरोबर आहे ना पाटील काका? पंचमीची सेवा आहे. आणि सेवा ही जी आहे माऊलींच्या रथाच्या पुढे 6 नंबर दिंडी आहे, भाईजी भोगलगावकर यांची ही सेवा, एवढं लक्षात ठेवा. आणि ती सेवा माझ्यासारख्या एकदम साधारण सेवकाकडे आलेली आहे. हे परमभक्त, तुम्हाला सांगतो ही कृपा कोणाची? तर माझ्या कोणाची? आईवडिलांच्या पुण्याईने, माझ्या गुरुच्या पुण्याईने ही मला सेवा मिळाली. आणि खरंच सांगतो भाईजींना सांगण्याचा ही जी कोण दिली असेल आज्ञा, तर ज्ञानोबारायांनी दिली असेल, एवढं लक्षात ठेवा. आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो आज या सेवेचं कितवं वर्ष, एवढं लक्षात ठेवा. आपलं विठ्ठल 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 हो, की पहिलं वर्ष नाही महाराज, माझ्याकडे सोपवलेली 4थं वर्ष सेवा, एवढं लक्षात ठेवा. हां, याला साक्षीला पाटील काका आहेत, बळीराम दादा आहेत, सगळे फरकडी मंडळी आहेत, आमचे भीमदादा पण आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सांगतो सेवा तर 4 वर्ष असू द्या, अभंग सुद्धा तोच आहे 4 वर्ष, एवढं लक्षात ठेवा. कारण तुम्हाला सांगतो आज्ञा देणारे गुरु आहेत, एवढं लक्षात ठेवा. त्यांनी सांगितलं कल्याण महाराज जोपर्यंत तुमच्याकडे सेवा आहे तोपर्यंत हाच अभंग सोडवायचा, मात्र 5 वर्ष फक्त. आता 4थं वर्ष पुढे बघू, माऊलीने आज्ञा दिली तर पुढचं मी सांगू शकत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो हे 4थं वर्ष आहे. आणि हे भाईजींच्या निमित्तामुळे तुम्हाला सांगतो हे मला ज्या साधारण सेवकाकडे सेवा आलेली आहे. महाराज इथं सेवा करणं सोपं नाही, एवढं लक्षात घ्या. पहिलं सांगितलं मी कीर्तनकार नाही आहे, मी एक तुम्हाला सांगतो एक ज्ञानोबारायांचा एक संतांचा पाईक आहे, एवढं लक्षात घ्या. आणि पाईक या नात्याने सेवा करतोय आणि गुरु आज्ञेनं करतोय. तुम्हाला सांगतो माझे परमपूज्य आदरणीय माऊलींचे वंश परंपरेगत चोपदार, नाव घेऊ नये गुरुवाऱ्यांचं, मात्र नाव घेतो, बाळासाहेब गुरुजी चोपदार गुरुजी यांनी आज्ञा दिली, एवढं लक्षात ठेवा. आणि तेव्हापासून माझी सेवेची परंपरा चालू झालेली आहे. आणखीन दोघंही बंधू असतील, राजभाऊ काका चोपदार, रामभाऊ काका असतील. आणि त्याच्यात तुम्हाला सांगतो सर्वांचं तुम्हाला सांगतो संस्थांचं जे प्रेम माझ्यावर असणार आहे ते आमचे सर्वच त्याच्यात मध्ये आले, सेवेकरी आले. आणि त्याच्यात आमचे व्यवस्थापक माऊली काका वीर तुम्हाला सांगतो यांच्या सर्वांच्या सहमतीने ही माझ्याकडे सेवा आलेली, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सांगतो की सेवा कोणालाही भेटत अगोदर माणूस बघितला जातं. म्हणून तुम्हाला सांगतो सेवा ही शिष्यालाच भेटत असते, एवढं लक्षात घ्या. ते स्वतःला मालक समजतो त्याला सेवा भेटते का? म्हणून तुम्हाला सांगतो कधीही काय करा, शिष्य म्हणून राहा, भक्त म्हणून राहा, निश्चित तुम्हाला सेवा भेटन. म्हणून कोणाची? मालकाची सेवा करायला भेटन. आणि मालक झालं तर मग सेवा नाही तुमच्यात, एवढं लक्षात ठेवा. गादी सांभाळावं लागते. म्हणून कधी पण मालक व्हायचं नाही, काय व्हायचं? सेवक व्हायचं, एवढं लक्षात घ्या. कारण तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये सुंदर प्रकरण आहेत पाईकचे, एवढं लक्षात ठेवा. एवढे स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांनी कधी राजे म्हणले का? नाही. मी संतांचा काय आहे? मी तर पाईक आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण त्यांचे गुरु कोण आहे होते? तर तुम्हाला सांगतो तुकोबाराय गुरु होते, एवढं लक्षात घ्या. म्हणून कधीही जीवनामध्ये संतांचं मार्गदर्शन, साधू संतांचं मार्गदर्शन पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून माझ्याकडे ही सेवा आपल्या माऊलीच्या प्रस्थान निमित्त पंचमीचं कीर्तन म्हणजे 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि अभंग असा आहे तुम्हाला सांगतो की या अभंगामध्ये भगवंताच्या नामाबद्दल प्रेम निर्माण करणार आहे. आणि अखंडित त्या भगवंताला प्रार्थनाशील एका भक्ताने प्रार्थना केलेली आहे. तुम्हाला सांगतो संतांनी प्रार्थना केलेली आहे देवाकडे त्या भक्ताने, की काय प्रार्थना केली? की माझ्याकडनं अशी तुझी पूजा नामस्मरण अखंडित करून घे आणि
दुसरं तुम्हाला सांगतो, हे शरीर तुला अर्पण आहे. आणि कसं अर्पण आहे? प्रत्येक जन्मामध्ये मी तुझ्याकडनं अशीच पूजा नामस्मरण करीन, हे असं त्या या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. आपण बघणार आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे नामदेवराय हे लढवाळे भक्त होते. कोणाचे? आपल्याला ज्या पांडुरंग परमात्म्याची आस लागलेली आहे त्यांचे लढवाळे होते, एवढं लक्षात घ्या. आज तुम्ही सांगा, आपण प्रस्थान झाल्यानंतर पालखीमध्ये जेव्हा तुम्हाला सांगतो पंढरपूर प्रवास करतो, सासवड प्रवास करतो, जेजुरी प्रवास करतो, वाल्ल प्रवास करतो, लोणंद प्रवास करतो आणि शेवटचा आपला मुक्काम वाखरीचा येतो. बरोबर आहे? वाखरीचा मुक्काम आल्यानंतर तुम्हाला सांगतो की आपल्याला घ्यायला कोण येतो? पांडुरंग परमात्मा घ्यायला येतात. आणि त्यांच्यासोबत कोण येतात? ज्यांचा अभंग घेतला ते नामदेवराय येतात. एवढं लक्षात ठेवा. आता कोणाला घेण्याकरता येतात? संतांना घेण्याकरता. एवढं लक्षात द्या. म्हणून तुम्हाला सांगतो, देव आपल्याला घ्यायला आले पाहिजे, आपण त्यांच्याकडे गेलं नाही पाहिजे. त्यासाठी काय करावं लागतं ते नामदेवरायांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितलं, ते करावं लागतंय. काय करावं लागतं ते शेवटच्या चरणामध्ये सांगितलेलं. बोला. नाम म्हणे केशव राजा, नाम म्हणे केशव राजा, नाम म्हणे केशव राजा, नाम म्हणे केशी राजा, नाम म्हणे केशव राजा, नाम म्हणे केशव राजा, नाम म्हणे केशी राजा, नाम म्हणे केशी राजा, नाम म्हणे केशी राजा, केला नेम चालवी माझा. नाम म्हणे केशी राजा, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, चरण न सोडी सर्वथा, चरण न सोडी सर्वथा. नाम म्हणे केशी राजा, केला नेम चालवी माझा, नाम म्हणे केशी राजा, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, चरण न सोडी सर्वथा, चरण न सोडी सर्वथा. नाम म्हणे केशी राजा, 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 केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, चरण न सोडी सर्वथा, चरण न सोडी सर्वथा, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा. सर्वजण विचार करत असतील की महाराजांनी पहिलं चरण सोडलं, दुसरं चरण सोडलं, तिसरं सोडलं, चौथं सोडलं. कसं झालं माहिती आहे का? कारण आपण संतांचे लेकरं आहे आणि संतांच्या घराला वाड्याला तुम्हाला सांगतो दरवाजे किती आहेत. आता आपल्या माऊलींच्या दरवाजाला बघा किती दरवाजे आहेत? 4 दरवाजे आहेत का नाही?
म्हणून तुम्हाला सांगतो, मला असं वाटलं की पुंडलिकरायांच्या दरवाज्याने, पान दरवाजाने आतमध्ये येण्याची इच्छा झाली, तुम्हाला सांगतो. म्हणून मला इच्छा झाली की बाबा आता 4 वर्ष सरळ अभंग सोडवलं, काहीतरी आज वेगळं करायचं, एवढं लक्षात ठेवा. कारण माझा रात्री फोन झाला, तुम्हाला सांगतो, म्हणजे मी नव्हता केला, मलाच नामदेवरायांचे वंश परंपरेगत तुम्हाला सांगतो, जे माझ्यावरचे नितांत प्रेम करतं नामदेवरायांचं घरानं, विठ्ठल महाराज नामदासांचा फोन आला की महाराज आम्ही आळंदीला येतोय तुमच्याकडे. बघा म्हणतोय आपल्याकडे देव आले पाहिजेत. म्हणले आम्ही तुमच्याकडे येतोय. मी म्हणलं आम्ही तुमच्याकडे येतोय. नाही म्हणले अगोदर आम्ही तुमच्याकडे येतोय. मग तुम्हाला सांगतो आले सकाळी आणि कार्यक्रमानिमित्त देऊला गेले, दर्शन झालं. म्हणलं मला यावर्षी माऊलींनी सेवा दिली म्हणलं, आणि ते सेवेमध्ये तुमचं उद्या अभंग आहे. मला त्यांनी सांगितलं होतं की बाबा हा अभंग 6 चरणाचा आहे आमच्या गाथ्यामध्ये, ते पण चरण घ्या. मात्र म्हणलं आमच्या गुरुवारामध्ये आम्ही ते चरण म्हणत नाही, माफी मागून म्हणतो मी 4च चरणाचा घेतो, एवढं लक्षात घ्या. कारण हा अभंग जर नामदेवरायांच्या गाथ्यामध्ये जर बघितला तर 6 चरणाचा अभंग, एवढं लक्षात ठेवा. आता ते 1 चरण फक्त ते नामदेवरायांचे वंश म्हणू शकतात, आपली ती ताकद नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आपण नेमाप्रमाणे तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सांगतो 4 चरणामध्ये सांगितलं, ते चरण तुम्ही सर्वांनी गाथ्यामध्ये बघून घ्या, एवढं लक्षात. सुंदर चरण आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की माझी इच्छा झाली, आमचे नामदेवराय काय सांगतात, कारण नामदेवरायांवरती तो प्रसंग आला होता आणि संकट आलं होतं, एवढं लक्षात ठेवा. याचं कारण काय, एवढं लक्षात घ्या की नामदेवराय जेव्हा आपला नित्यनेम चालू असताना, एवढं लक्षात ठेवा, आपला नित्यनेम चालू असताना नामदेवरायांच्या नित्यनेमामध्ये एक प्रसंग आला. असा आला, काय आला तर तुम्हाला एक सांगतो. एक संत म्हणजे कोण, आपले ज्ञानोबा आहे, पंढरपूरला गेल्यानंतर, एवढं लक्षात घ्या, तो चरित्र माऊलींचं थोडं बघून घ्या तुम्ही, की माऊली पंढरपुरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगतो, माऊलींची ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर माऊलींनी काय ठरवलं होतं की आता आपलं कार्य झालेलं आहे, आपण समाधी घ्यायची, असं पांडुरंग परमात्म्याकडे विनवणी केली. आणि विनवणी केल्यानंतर तुम्हाला सांगतो की त्यांनी सांगितलं आता आपल्याला समाधी घ्यायची, असं म्हटल्यानंतर तुम्हाला सांगतो पांडुरंग परमात्म्यांना लक्षात आलं की बाबा इथं माऊलींची समाधीची जागा नाही, माऊलींची समाधीची जागा कुठे आहे. तर त्यांना सांगितलं तुमची समाधीची जागा माझ्या चरणाजवळ नाही, तुमची समाधीची जागा कुठे आहे, जिथे सिद्धेश्वर भगवंत आहेत अलंकापुरामध्ये तुमची समाधीची जागा आहे. असं म्हटल्यानंतर एवढं लक्षात घ्या, मला बाकीचं चरित्र सांगायचं कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, एवढं लक्षात ठेवा. मला नेमाबद्दल बोलायचं की बाबा असं म्हटल्यानंतर तुम्हाला सांगतो 4ही भावंडांना, कोणाला, माऊलींनी समाधी घेणारे 4ही भावंडांनी विचार केला. माऊलींनी हा निर्णय डायरेक्ट भगवंताकडे विनवला, एवढं लक्षात घ्या की मी समाधी घेणार आहे. पण 3 भावंडांना माहिती नव्हतं, कोणाला, निवृत्ती दादांना, मुक्ताबाईंना आणि सोपान काकांना. असं म्हटल्यानंतर ही गोष्ट कोणी ऐकली, मुक्ताबाईंनी ऐकली. आणि नंतर म्हणे दादा तू आम्हाला विचारलं नाही, तो भगवंताला डायरेक्ट म्हणजे तू विचारलं की बाबा मला समाधी पाहिजेत, आता माझं कार्य झालं मी निघून जातो. आणि खरं तुम्हाला सांगतो 100 वर्ष जगण्यापेक्षा माणसानं आपलं कार्य झाल्यानंतर निघून गेलं पाहिजे, एवढं लक्षात घ्या. आपण शहाणे माणसं असेल तर, कारण समाजामध्ये तुम्हाला सांगतो आपण जास्त काळ राहिलं तर आपली किंमत राहत नाही. म्हणून तुम्हाला संत हे आपले असे आहेत, संतांचा विचार आहे की आपलं कार्य झाल्यानंतर गेलं पाहिजे. आता काहींची गरज सुद्धा असते की त्यांना जगावं, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगतो मृत्यू आपल्या हातामध्ये नाही, मात्र मृत्यूवर सुद्धा आपलं राज्य करण्यासाठी ज्ञानोबारांनी आपल्याला सांगितलं, नामदेवरायांनी सांगितलं, तेच आपल्याला तुम्हाला सांगतो की बाबा या शेवटच्या चरणामध्ये नामदेवरायांनी काय सांगितलं, नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा, एवढं लक्षात घ्या. आज इथं सर्व गुरुवारची मंडळी, एवढं लक्षात घ्या, जे नित्यनेमाने गुरुवारला असतात, एवढं लक्षात घ्या. एक दिवस तरी तुमचा गुरुवार चुकला का? आता सर्वांच्या मनात दुःख एवढं लक्षात घ्या एका गुरुवारची. आता उद्या शेवटचा गुरुवार आहे, ज्ञानोबारांचं प्रस्थान आहे, पोलीस बंदोबस्त आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जाता येईल का नाही, हा मोठी खंत आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, एवढं लक्षात ठेवा. मात्र तुम्हाला सांगतो निश्चित ज्ञानोबाराकडे प्रार्थना करा, ज्ञानोबारा तुमच्या नेमाला तुम्हाला आतमध्ये घेतील, एवढं लक्षात. कारण आपल्या नेमाला हे काहीच करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. मी घाबरायचा विषय नाही, आपली जर सेवा जर खरी असेल ना तुम्हाला सांगतो ही जागा, एवढं लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला सांगतो मनामध्ये ज्ञानोबारायाबद्दल आदर करा आणि ज्ञानोबारायांना प्रार्थना करा, जशी नामदेवरायांनी केली तशी, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतो नामदेवरायांना पण अशी खांत पडली, याचं कारण काय, समाधीचं नाही की बाबा आता इथं जर माऊलींनी समाधी जर घेतली कुठं पंढरपुरामध्ये, माझं काय, मला तर त्या पांडुरंग परमात्म्याशिवाय करमत नाही. आणि
एक सेकंद सुद्धा मी विठ्ठल 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 की बाबा त्या पांडुरंगाशिवाय मी एक एक सेकंद सुद्धा राहू शकत नाही. नामदेवराय म्हणले. आणि तिथं ज्ञानोबारायांनी समाधी घेतलं. माझं कसं व्हायचं, माझा नेमाचं कसं व्हायचं, कारण ते पण भक्तप्रिय. तुम्हाला सांगतो, आईला जर 4-5 लेकरं असू द्या आणि ते पहिले लेकरू असतं त्याला आई एवढं प्रेम करते, आणि नंतर तुम्हाला सांगतो ते दुसरा मुलगा होऊ द्या, तिसरा मुलगा होऊ द्या, त्या मुलावरचं पहिल्या मुलावरचं प्रेम कमी होतं आणि आईचं 5व्या मुलावर जास्त प्रेम होतं. म्हणून माणसाला वाटतं आपण काय एकटा असावं, एवढं लक्षात घ्या. म्हणून तर ते म्हणल्या जातं, ते मला इथं नाही सांगायचं, एकुलता एक आणि पाटलाचा लेख एवढं लक्षात त्याला म्हणलं जातं. त्याचे लाड पुरवल्या जातात. म्हणून तुम्हाला सांगतो की बाबा की असं की नामदेवरायांना वाटलं की मला बाल हट्टाने कोण प्राप्त झाले, भगवंत प्राप्त झाले. नामदेवरायांचं चरित्र बघून घ्या की बाबा एखाद्या बाल स्वरूपामध्ये त्यांना देव प्राप्त झाले. मला सांगण्याचं कारण काय एवढं लक्षात घ्या. मला असा आनंद होतो की माझ्या भूमीला नामदेवरायांनी स्पर्श केलेला, एवढं लक्षात घ्या. जिथं मी जन्माला आलो तिथं तुम्हाला सांगतो नामदेवरायांनी स्पर्श केला. मग ती भूमी कोणती तुम्हाला सांगतो, 12 ज्योतिर्लिंगामध्ये 8वं ज्योतिर्लिंग म्हणजे औंढा नागनाथ, एवढं लक्षात घ्या. आणि तिथला माझा जन्म, एवढं लक्षात घ्या. म्हणून मी एवढं भाग्य समजतो की बाबा की जन्माला आलो औंढा नागनाथला आणि कर्म कुठे करायला आलो, सिद्धेश्वरापाशी आणि संतांपाशी म्हणजे ज्ञानोबारायांपाशी, एवढं लक्षात घ्या. मात्र तुम्हाला सांगतोय आणण्याचं काम सुद्धा कोण करतात, हे संत करत असतात, एवढं लक्षात घ्या. जेव्हा आपल्या कपाळाला कुठेतरी संतांची माती लागते तेव्हा संतांची सेवा घडते, एवढं लक्षात घ्या. साधू संतांची सेवा घडतात, कारण ती सेवा कोणालाही घडत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो त्यासाठी तुम्हाला सांगतो पुण्य लागतं. ते पुण्य कोणाचं लागतं, आई वडिलांचं लागतं. आता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो कसं असलं पाहिजे की परंपरेनं असलं पाहिजे, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपण नेहमी गुरुवारमध्ये एक परंपरेचा अभंग म्हणतो, काका म्हणतो का नाही, हैबत बाबापाशी सर्वजण म्हणतात, माझ्या वडिलाची मिरासी गा देवाच्या वडिलांची मिरा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. म्हणून तुम्हाला सांगतो ही सेवा जी परंपरेची, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्या साधकाचे जर मायबाप कोण असतील तर हे कोण आहेत, ज्ञानोबा आहेत, एवढं लक्षात घ्या. हां, असं समजू नका. काही काही म्हणतात तू कोणत्या परंपरेचा आहे, तर तुम्ही छातीटोकपणे सांगत जा. मी आमच्या साधकांना नेहमी सांगत असतो पदकऱ्याला की कोणाच्या परंपरेचे आहेत, आम्ही ज्ञानोबारायांच्या परंपरेचे, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतो आपले मायबाप, साधकाचे मायबाप कोण आहेत, ज्ञानोबा आहेत का नाही, त्याला प्रमाण पण आहे ना महाराज. साधकाचा माय बाप दरुषणे हरे ताप, साधकांचा माय बाप दरुषणे हरे ताप, साधकांचा माय बाप दरुषणे हरे ताप, साधकांचा माय बाप दरुषणे हरे ताप, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुषणे हरे ताप, सर्वाभूती सुख रूप
ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा कारण महाराज संतांनी सुद्धा सांगितलं अगोदर, जे आळंदीमध्ये संत आले त्यांनी सुद्धा सांगितलं की आमचे मायबाप कोण आहेत, ज्ञानोबा आहे. आणि तुम्हाला त्यांचं जाऊ द्या, आपलं माया बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत आम्ही पतित यतीवानो कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण तुम्ही माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप माया बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण धराया कारण घाबरू नका, ते काहीच करणार नाहीत. तुम्हाला सांगतो ते चांगले नाहीत, ते श्वान आहेत, एवढं लक्षात घ्या. कारण तुकोबारायांनी सुद्धा एक प्रमाण दिले त्यांच्याबद्दल. आम्ही गुरुवारला महाद्वारात म्हणतो का रे का, तुझ्या द्वारीचा कोतरा नको द्वारी तुझे द्वारीचा कोतरा द्वारीचा
नको मोकलू दातारा नको मोकलू दातारा मोकलू दातारा नको मोकलू दातारा नको मोकलू तुझे द्वारीचा कुतरा द्वारीचा कुतरा द्वारीचा कुतरा द्वारीचा कुतरा नको मोकलू दातारा 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 नको मोकलू दातारा. तुम्हाला सांगतो कारण तुकोबारायांनी सांगितलं की बाबा मला कोणत्या जीवामध्ये तू जन्माला घाल. नामदेवराय म्हणले त्याप्रमाणे सांगतोय बरं की नामा म्हणे केशव राजा केला नेम. तुम्हाला सांगतो आज हे कुत्रे नाहीत, एक वारकरी तेवढं लक्षात घ्या. कोणाच्या ना कोणाचे स्वरूप इथं आले तेवढं लक्षात ठेवा. नाही तर पिसाळलेले कुत्रे तुम्हाला बसू दिलं असतं वय. हा हे सात्विक कुत्रे तेवढं लक्षात, नेमातले कुत्रे आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही आईचं प्रेम दिलं म्हणून ते तुमच्या जवळ यायला लागले. संस्कार आहेत त्यांच्यावर एवढं लक्षात ठेवा. वारीला असतात ते कुत्रे. हा पहिल्या जन्मातले वारकरी तेवढं लक्षात ठेवा. संत समागम एखादी परी वा संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती व्हावे त्याचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण भावे त्याचे द्वारी श्वान याती भावे त्याचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण संत समागम एखादी परी बोला संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती व्हावे त्याचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण भावे त्यांचे द्वारी श्वान याती भावे त्यांचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण विठ्ठल 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 विठ्ठल. माऊलीने माझ्या आत्ता लक्षात आणून दिलं की 2 श्वान माझ्यापाशी कसं काय तेवढं लक्षात ठेवा. कारण ही कीर्तन दत्त आश्रमातलं आहे आणि रघुनाथ बाबांच्या आश्रमातलं आहे आणि त्यांचा मी दत्ताचा पाईक आहे म्हणून ते दत्त महाराजांनी पाठवलेत आणि त्या श्वानाच्या रूपाने दत्त महाराज इथं आले तेवढं लक्षात घ्या. आणि ज्या पांडुरंग परमात्म्यांनी ज्यांच्यावर कृपा केली त्या नामदेवरायांच्या अवतारामध्ये त्यांच्या चरित्रात सुद्धा त्यांना दर्शन कोण्या रूपाने दिलं होतं? श्वानाच्याच रूपाने. एवढं लक्षात. मग ते कुत्रे नाही तेवढं लक्षात, श्वान आहे तेवढं लक्षात.
म्हणून तुम्हाला सांगतो. मात्र ते दर्शन कोणाला देतात की ते नामदेवरायांनी सांगितलं पहिल्या चरणात जसं नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा, की बाबा जो त्या पांडुरंग परमात्म्याची संतांची गुरूंची सेवा नेमाने करतो. म्हणून तुम्हाला सांगतो आपल्या ज्ञानोबारायांनी सुद्धा हरिपाठामध्ये सांगितलं की बाबा जो नित्य नेमाने सेवा करतो त्याच्या घरी कोण येतं, तर ते माऊलीने हरिपाठाने सुद्धा सांगितलं भगवान विष्णू आणि लक्ष्मी येते. म्हणून हरिपाठामध्ये सांगितलं नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नेम नामी ते प्राणी लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, 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 लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. कारण माऊलीने सांगितलं भगवंतही कोणाच्या घरी जात नाही, संतही कोणाच्या घरी, श्री गुरु सुद्धा कोणाच्या घरी जात, निष्ठावंत भक्त असलं त्याच्याच घरी जातं, तेवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगतो हे संत आपले नामदेवराय निष्ठावंत भक्त होते. आणि आपला विषय थोडा बाजूला नाही झाला त्याच्यावर तुम्हाला सांगतो. तर माऊलींना जेव्हा पंढरपुरामध्ये आल्यानंतर नामदेवरायांना कळवळा आलं आपल्या नेमामध्ये फरक तर पडणार नाही ना आता, कारण लाडके भक्त हे पांडुरंग परमात्म्याचे ज्ञानोबाराय सुद्धा होते, एवढं लक्षात ठेवा. मात्र त्यांनी सांगितलं की माऊली तुमची समाधीची जागा कुठे एवढं लक्षात ठेवा. तर पंढरपुरामध्ये नाही अलंकापुरामध्ये एवढं लक्षात घ्या, सिद्धेश्वराजवळ एवढं लक्षात घ्या. असं म्हटल्यानंतर तुम्हाला सांगतो माऊली आणि नंतर त्यांच्यामध्ये जो संवाद झाला चरित्र बघून घ्या, वेळ कमी एवढं लक्षात ठेवा आपल्याकडे. कारण आपल्याला तुम्हाला सांगतो इथं भरपूर साधक मंडळी आहे आणि सगळे कलाकार आहेत एवढं लक्षात घ्या. हां म्हणून पखवाज सुद्धा तुम्हाला सांगतो सर्वांना एक सेवा द्या, कारण सेवा तुम्हाला सांगतो कोणालाही भेटत नाही. तुम्हाला सांगतो कारण सेवेची स्वर्ण संधी दिली, प्रत्येकाला इच्छा आहे मला काहीतरी माऊलींच्या दारामध्ये सेवा भेटलेली आहे. कारण का, कारण एखाद्याने तुम्हाला सांगतो एखादी साधना प्राप्त केली त्याला इच्छा असते आपल्या श्रीगुरु पुढे आपल्या आईबापा पुढे ते दाखवायचं. कारण तुकोबारांनी सांगितलं आपुल्या हिता जोवाशे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. कारण आपल्याला हा मनुष्य जन्म भगवंतांनी दिलेला आहे, एवढं लक्षात घ्या. कोणी दिलेला आहे तुम्हाला सांगतो महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून तुम्हाला सांगतो आपल्याला हा जन्म भगवान विष्णूने दिलेला आहे, माऊलीने दिलेला आहे, एवढं लक्षात घ्या. मग हे जन्म आपण कसा घालायचा मी साधकांना नेहमी सांगतो, मी पण साधक आहे तुम्हाला सांगतो. हां मी महाराज नाही, मी साधक आहे तुम्हाला सांग सेवक आहे. आणि या उद्देशानं मी तुम्हाला गुरुबंधू म्हणून बोलतो की बाबा तुम्हाला जर या जागेवर जर उभं राहायचं असन तर नेमाने माऊलीने सांगितलं तसं तुम्हाला सांगतो त्रिकाल संध्या जसं आपल्या आश्रमामध्ये त्रिकाल संध्या आरती असते बरोबर आहे, तसं नामदेवरायांनी सांगितलं की बाबा माझ्याकडनं पूजा नामस्मरण हे त्रिकाल संध्यामध्ये करून घ्या. तुम्हाला म्हणतो सकाळ दुपार संध्याकाळ अशी त्रिकाल संध्या केली की तुम्हाला सांगतो तुमचा नेम निश्चित त्यांच्यापर्यंत जातो. मग त्याकरता तुम्हाला काय करावं लागतं ते नामदेवरायांनी पहिल्या चरणामध्ये सांगितलं. देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा रावो, पांडुरंगी दृढ भावो, जावो तवारा हो पांडुरंगी दृढ भावो, देह जावो तवारा हो पांडुरंगी दृढ भावो, जावो तवारा हो पांडुरंगी दृढ भावो, चरणान सोडी सर्वथा
सर्वथा सोडी सर्वथा सर्वना सोडी सर्वथा देह जावो अथवा रावो पांडुरंगी दृढ भावो पांडुरंगी दृढ भावो देह जावो अथवा रावो पांडुरंगी दृढ भावो पांडुरंगी दृढ भावो. तुम्हाला जर वाटत असेल की आपला नेम चलावा, आणि नेम तुम्हाला सांगतो असा चलत नसतो महाराज. आपली वारी म्हणजे साधा नेम नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि एक कोणी चालू केलेली वारी नाही. तुम्हाला सांगतो ही वारी जी कुणं सांगितली आणि कोण सांगितली ती पांडुरंग परमात्म्याने सांगितली. एवढं लक्षात. आषाढी कार्तिकी विसरू नका माझं, आषाढी कार्तिकी विसरू नका, आषाढी कार्तिकी विसरू नका, आषाढी कार्तिकी विसरू नका. श्री गुज पांडुरंगा सांगत से गुज पांडुरंगा, सांगत से गुज पांडुरंगा. की बाबा ही वारी कोणी सांगितलेली? त्या पांडुरंग परमात्म्याने सांगितली. आणि कोणाला सांगितली? संतांना सांगितली. आम्हाला तुम्हाला सांगितलं. म्हणून तुम्हाला सांगतो, आपण आषाढी वारी कोणाच्या सांगण्यावर करतो का? नाही महाराज. तुम्हाला सांगतो, ज्यांचा अवतार पुढचा आहे, नामदेवरांचा पुढचा अवतार म्हणजे तुकयाचा अवतार. एवढं लक्षात घ्या, तुकोबारायांचा अवतार. आणि त्या अवतारामध्ये तुम्हाला सांगतो की थोडं बाजूला जाऊन म्हणजे तुकोबारायांच्या पुढच्या अवतारामध्ये जाऊन बोलतो की तुकोबाराय वारीला आले पहिल्यांदाच. एवढं लक्षात घ्या. तुम्ही कसं पहिल्यांदा वारीला जातो तसं वारीला गेल्यानंतर पंढरपुरामध्ये त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही वारीला आले, तुम्हाला वारी कोण सांगितली, काय सांगितली? त्यांना कुठे विचारण्यात आलं माहिती का तुकोबारायांना? महाद्वारामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या. कोणी? जसं आज पाटील काका आहेत, बळीराम दादा आहेत, परत आमचे मधुकर शास्त्रीजी, अशा ज्येष्ठ लोकांनी त्यांना विचारलं की तुम्ही वारी कशा करता आणि कोण सांगितली? तर तुम्हाला सांगतो त्यांनी छातीवर नाही, त्यांना तुम्हाला सांगतो की त्यांच्या पाठीवर हात ठेवला ज्येष्ठांनी. आणि त्यांनी काय सांगितलं की बाबा ही वारी मी करत नाही, मी पहिलं प्रमाण दिलं. तुम्हाला सांगतो की त्यांनी सांगितलं, माझ्या वडिलाची मिरास गा देवा, माझ्या वडिलाची मिरास गा देवा, वडिलाची मिरास गा देवा, माझ्या वडिलाची मिरास गा देवा. चरण देवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा साधावया. की बाबा की त्यांनी सांगितलं की बाबा मी सेवा केलेली नाही, की माझ्या आजोबांनी वडिलांनी केली आणि त्या परंपरेने ही तुम्हाला सांगतो वारी करत आहे आज. म्हणून तुम्हाला सांगतो की आपण योग्य वेळेत आपल्या मुलावरती भार टाकला पाहिजे. तेवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतो तो मुलगा वारी करायला लागतो. म्हणून तुम्हाला सांगतो आमच्या भाईजींनी आज योग्य वेळेत त्या मुलाकडे भार दिला. म्हणून तुम्हाला सांगतो आज मधुशेठ तुम्हाला सांगतो आज गाड्या घेऊन पुढे इथे येतात. तेवढं लक्षात घ्या दिंडीला. आणि इथून पुढचा भार ते आमचे मधुशेठ चालवतात. तेवढं लक्षात घ्या. आज आमचं तुम्हाला बघतो फडकऱ्यामध्ये पण बघतो की चाकणकरांमध्ये की अण्णांनी वारी चालवली, अण्णा चाकणकर, त्याच्यानंतर आता आबा महाराज चालवायला लागले. कारण मी मुळात त्या पहिल्या दिंडीमध्ये चाललो. एवढं लक्षात घ्या. आणि तुम्हाला सांगतो आमचे दादा पाईक आहेत. तुम्हाला सांगतो फरताळे 9 नंबर दिंडीचे विनेकरी आहेत. ही माऊलींच्या सेवेने त्यांनी ती विना मिळतला. एवढं लक्षात घ्या. कारण सेवे करायला पण ती संधी मालक देतात, मात्र ते अगोदर बघतात. एवढं लक्षात घ्या. सेवा नंतरच सेवा भेटत असते. एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला जर अशी जर सेवा करायची असेल तर आमचे नामदेवराय काय म्हणतात त्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं की देह जावो अथवा राहो. तुम्हाला सांगतो महाराज हे देह जाणारच. एवढं लक्षात घ्या. कारण देह जाणार आहे. हा नाशिवंत देह जाणार असं कळ. आयुष्य खातो काळ सावधान. तुम्हाला सांगतो मग सावधान स्थितीने तुम्हाला सांगतो जाणार आहे. मग याच्यावर प्रेम माया कशाला मोहामध्ये अडकायचं आपण. एवढं लक्षात घ्या. आता तुम्ही सांगा काल जे प्रकरण झालं, विमानाचं प्रकरण झालं, प्रत्येकाला इच्छा असते विमानामध्ये बसावं, दुर्घटना खरंच असं होऊ नये आयुष्यात. मात्र याच्या तुम्हाला सांगतो की असं मरण येण्यापेक्षा मरण कसं आलं पाहिजे हे नामदेवरायांनी सांगितलं की बाबा हे मरण कुठं आलं पाहिजे ते दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं. चरण न सोडी सर्वथा, चरण न सोड
सर्वथा सर्वथा चरणन सोडी सर्वथा सोडी सर्वथा सर्वथा चरणना सोड सर्वथा चरणन सोडी सर्वथा चरणन सोडी सर्वथा तुझी पंढरीनाथ आन तुझी पंढरीनाथ चरणना सोडी सर्वथा सर्वथा चरणना सोडी सर्वथा तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा चरणन सोडी सर्वथा चरणन सोडी सर्वथा चरणन सोडी सर्वथा चरणन सोडी चरणन सोडी सर्वथा 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 आन तुझी पंढरीनाथ 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 चरणन सोडी सर्वथा 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 चरणन सोडी सर्वथा. म्हणून आमचे नामदेवराय म्हणतात चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. महाराज तुम्ही जर निष्ठावंत जर असाल ना त्या देहाचा विचार करू नका. हा देह जाणार आहे एवढं लक्षात घ्या. आपण बोललो मात्र देह कसा गेला पाहिजे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ. ज्या भगवंताने आपल्याला जन्माला घातलं त्या भगवंताची सेवा करताना देह घालवला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतो मायबापांनो साधकांना पाया पडतो. या कलियुग एवढं लक्षात ठेवा. कलियुगामध्ये आपण सर्वजण एक मोठं साधन आलेलं आहे. बरोबर आहे. ते काचसारखं आहे.
त्याला मोबाईल म्हणतात, बरोबर. त्याच्यात भरपूर साधनं आलेले आहेत, भरपूर 5G 4G असे. आणि माझं म्हणणं ते वाईट नाही आहे, ते खूप चांगलं आहे, त्याच्यातनं चांगलं पण घेतलं पाहिजे. मात्र त्याच्यापासून आपण काय करतोय, आज साधनेपासून लांब चाललो, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सांगतो ते साधन आहे, जरुरी आहे. आज तुम्हाला सांगतो मंदिरात जरी एवढी माऊली बसलेले असतील कीर्तनाला, मात्र आज प्रत्येकाच्या घरामध्ये कीर्तन ऐकू येते, एवढं लक्षात घ्या. जगामध्ये हे कीर्तन ऐकायला भेटते, एवढं लक्षात ठेवा. मात्र तुम्हाला सांगतो की त्याचा उपयोग कसा करा, जास्त उपयोग कशाचा करायचा, संतांचा करायचा, संतांच्या सेवेबद्दल एवढं लक्षात ठेवा. आपल्याला हा नरदेह कशाबद्दल भेटला एवढं लक्षात ठेवा, त्या देहाची जाणीव करायची एवढं लक्षात ठेवा. आणि कारण तुम्हाला सांगतो या मायमाऊल्यांना विचारा, जेव्हा आपण गर्भामध्ये असतो 9 महिने 9 दिवस एवढं लक्षात ठेवा, त्या भगवंताला प्रार्थना केलेली असती की देवा मला या यातनेतनं बाहेर काढा, मी रात्रंदिवस तुमचं काय करन, नामस्मरण करन, मी तुम्हाला विसरणार नाही. आपण त्यांना तो शब्द दिलेला असतो, एवढं लक्षात ठेवा. करी या दुखावे गले या करी या दुखावे गले करी या दुखावे गले करी या दुखावे गले दुरिताचे जाळे उगवणे जाळे उगवली दुरितांचे जाळे उगवली एक वेळा करी या दुखावे गले करी या दुखावे करिया दुखावे गले करिया दुखावे गले दुरिताचे जाळे उगवणे जाळे उगवली दुरिताचे जाळे उगवली. आपण त्या भगवंताकडे प्रार्थना, देवा मला याच्यातनं एकदा बाहेर काढतो यातनं, त्या दुःखातनं, मी रात्रंदिवस तुझं. मात्र जेव्हा आपले पाय एकदा जमिनीला चिटकतात, राजू महाराज जमिनीला पाय चिटकतात आणि नातेवाईकांना पाय चिटकतात, ते देव कोण विसरून जातो आपण. आपल्या पुढं नजरेपुढं कोण येतं, काका मामा मावशी दादा हे सगळे येतात, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला सांगतो आपण त्याच्यापासून लांब लांब जातो राजू महाराज. आणि मग काय ते भगवंत कोण कधी आठवतं, दुःख आल्यानंतर, एवढं लक्षात ठेवा. मला खूप अनुभव आहेत महाराज. कारण तुम्हाला सांगतो माऊलींनी मला इथून तुम्हाला सांगतो रघुनाथ बाबांच्या ताब्यामध्ये दिलं, एवढं लक्षात ठेवा. मला पहिली जी कृपा तुम्हाला सांगतो ज्यांनी केली, मला आळंदीमध्ये जे आसरा दिला, एक फडकरी, एवढं लक्षात घ्या, माऊली महाराज सावर्डेकर, एवढं लक्षात घ्या. कारण तुम्हाला सांगतो त्यांनी मला आळंदीमध्ये आणलं आणि आळंदीमध्ये आणल्यानंतर तुम्हाला सांगतो गुरुजींच्या सान्निध्यामध्ये आलो. आणि त्याच्यानंतर फडकरी काय असतात आणि संत तुम्हाला सांगतो वंश परंपरेगत नामदास पुंडलिक महाराज देवकर, श्रीकांत भाऊ पातकर, जे फडकरी मंडळी आहेत, त्यांनी माझ्यावर नितांत प्रेम केलं, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सांगतो संगती खूप महत्वाची, एवढं लक्षात घ्या. आणि आज म्हणून तुम्हाला सांगतो आज सगळ्यांचं लेकरू म्हणा म्हणून हे वावरतात, एवढं लक्षात ठेवा. आणि लेकरू म्हणून ही सेवा भेटलेली, एवढं लक्षात ठेवा मायबापांनो. मग तुम्हाला जर असं जर प्रेम जर निर्माण करायचं असं तुम्हाला सांगतो की देह त्या पांडुरंगाच्या माऊलींच्या चरणावर अर्पण झाला पाहिजे, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतो आमचे वारकरी एकदा वारीला निघाले, कशाचा विचार करतात का, आता एवढा धोधो पाऊस पडतोय, म्हणणार आहेत का आता पाऊस उघडल्यावर आपण प्रस्थान करू, म्हणणार आहेत का, उलट पावसातच आपल्याला आनंद आहे. म्हणून तुम्हाला सांगतो वारीला ऊन वारा आणि काहीच तिन्ही ऋतू जरी असले तरी कोणी काही बघत नाही. मात्र या वारीमध्ये तुम्हाला सांगतो आनंद घेणारा एकटा आहे का, हौशे गौशे आणि नवशे सुद्धा इथे, एवढं लक्षात घ्या राजू महाराज. कारण गठुडे गोळा करणारे पण आहे, भजन करणारे पण आहेत, चोऱ्या करणारे पण आहे. मात्र माऊली कोणाला दूर केलं का, सगळ्यांना सांभाळून येते, एवढं लक्षात ठेवा. कारण का माऊलींनी पहिल्यांदा सांगितलं की या रे लहान थोर, या रे लहान थोर, याती भलती नारी नर, याती भलती नारी नर, करावा विचार, करावा विचार, न लगे चिंता कवनाची, 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 न लगे चिंता कवनाची. यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार, न लगे चिंता कवनाची,
विठ्ठल जाणारी रे करावा विचारे नलगेच दातवणाचे. म्हणून तुम्हाला सांगतो की नामदेवराव हे लहान स्वरूपामध्ये त्यांनी भगवंत प्राप्त केले. मला हे सांगायचा उद्देश काय की माऊलींनी सगळ्यांना इथं सामावून घेतलेलं एवढं लक्षात घ्या. म्हणून आळंदीत सगळे मोठे झाल्यावर येतात का नाही, एकदा बालपणीत येतात का नाही. आता ते कसे होतात मग हिऱ्यासारखे चमकतात, एवढं लक्षात घ्या, बगड्यासारखे चमकतात. हां तुम्हाला सांगतो की बाबा की तुम्हाला सांगतो माझे गुरुजी जे मला पहिलेला शिकवायचे ना ते 7वी पर्यंत मला होते. कुठं गावाला, आमच्या गावालाच राहिले होते ते. मग ते म्हणायचे तू ढय काय म्हणायचे दगड आहे दगड, तू सुधारणार, हां तू म्हणे म्हशीच्या मागे जाणार आहेस म्हणे. म्हटलं काय हरकत नाही, नशिबात असेल तर ते पण होईल. मग तुम्हाला सांगतो मला आळंदीला आणलं. कोण आणलं? पहिले श्री गुरु मला तुम्हाला सांगतो ज्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला ते बालयोगी महाराज ओतूरकर, एवढं लक्षात घ्या. ज्यांची आज सुद्धा दिंडी आहे रामकृष्ण हरी, एवढं लक्षात ठेवा. हां म्हणून तुम्हाला सांगतो त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझ्या वडिलाचे पहिले गुरु ते, एवढं लक्षात ठेवा. आणि मला त्यांनी मागितलं होतं माझ्या वडिलांना की तुम्हाला या मुलाला द्या, मी त्याला पंढरपुरामध्ये गोशाळेमध्ये ठेवीन, त्याला संन्यास देईन, असं करेन तसं करेन तुम्हाला सांगितलं. मात्र माझे वडील काय म्हणले, माझा हाच मुलगा हुशार आहे. आणि शिक्षक काय म्हणायचे, हाड आहे, एवढं लक्षात. उदाहरण सांगतो की मात्र तुम्हाला सांगतो गुरुजीने मला मागितलं, माझा भाऊ पण इथं आलेला आहे, एवढं लक्षात घ्या, मोठा भाऊ पण आलेला आहे इथं. तुम्हाला सांगतो की मोठा भाऊ असला, वडील म्हणले त्या मोठ्या भावाला घेऊन जा, त्याला नाही म्हणले, याच मुलाला पाहिजे. तुम्हाला सांगतो बालयोगी महाराज म्हणले अरे दे मानिका, त्याचं कल्याण होईल, एवढं लक्षात घ्या. काय माझ्या वडिला म्हणजे मानिका, त्यांचं औंढा नागनाथला भागवत होतं. आणि पहिलं तुम्हाला सांगतो औंढा नागनाथच्या मंदिरामध्ये पहिलं भागवत असं झालं की त्यांच्या भागवतामध्ये शेष नाग पडला होता, पाऊस पडला होता, फक्त मंदिराच्याच परिसरामध्ये पाऊस पडला. आणि तेवढं तुम्हाला सांगतो साधू संतांचा चमत्कार. आणि त्यांच्यामध्ये ते त्या भागवतामध्ये त्यांना दर्शन दिलं, एवढं लक्षात ठेवा. आपल्याकडे वेळ ते कमी आहे तुम्हाला सांगायचं मला. मग असं नंतर आणि तिथला चमत्कार म्हणजे नामदेवरायांचा, नामदेवरायाने देऊळ फिरवलेले, एवढं लक्षात घ्या औंढा नागनाथला. मला तुम्हाला सांगायचं आणि नामदेवरायांचे गुरु कुठले होते, औंढा नागनाथचे विसोबा खेचर, एवढं लक्षात घ्या. म्हणून मला सांगायचं की यासाठी त्यांनी सांगितलं की बाबा चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. ज्याच्या जीवनात त्याच्या श्रीगुरूंचे चरण असतील आणि ते चरण नुसते राहत नाही तर देहाचा विचार न करता जी सेवा करतात आणि नेमाने करतात, त्यासाठी तुम्हाला सांगतो नामदेवराय म्हणतात काय करावं लागेल. त्यासाठी सर्वांनी तुम्हाला सांगतो एकदा काय करायचं, सर्वांनी हात वरती करायचे. मी शेवटचं चरण नंतर सांगतो. सर्वांनी हात वरती करायचे आणि भजन करायचे. विठोबा रखुमा 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 गौरा हरि श्री ज्ञानदेव भगवान की ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु महाराज की जय. भोपार कुमार भोपार कुमार भोपार कुमार भोपा 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 शेवटच्या चरणामध्ये नामदेवराय काय म्हणले ते तिसऱ्या चरणामध्ये, वदनी तुझे मंगल नाम
वदनी तुझे मंगल नाम मंगल नाम वदनी तुझे मंगल नाम अखंडित प्रेम हृदय अखंडित प्रेम चरणन सोई सर्वदा चरणन सोई सर्वदा दीत प्रेम हृदय अखंडित प्रेम चरणन सोई सर्वदा चरणन सोई सर्वथा आन तुझे पंढरीनाथा आन तुझे पंढरीनाथा चरणन सोडी सर्वदा चरणन सोडी सर्वदा आन तुझी पंढरी नाथ आन तुझी पंढरी नाथा चरणन सोडी सर्वदा चरणन सोडी सर्वदा नामदेवराय काय म्हणतात? वदनी तुझे मंगल नाम हृदय अखंडित प्रेम. बाबा तुम्हाला सांगतो वेळ नाही आपल्याकडे, फक्त किती 5 मिनिटं 10 मिनिटं एवढं लक्षात ठेवा, कारण श्रींची आरती एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतो की या कलियुगामध्ये जर तुम्हाला तरायचं असेल, सर्व साधकांना सांगतो, तर काय करायचं? या कलियुगामध्ये तारणारा एकच साधन म्हणजे ते साधन आपल्या तुकोबारायांनी सुद्धा सांगितलं आणि आपण नित्यनेमाने म्हणतो. कारण माऊलींचा ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती दे विज्ञान समाधी संजीवन हरिपाठ हा अभंग झाल्यानंतर आपण तुकोबारायांचा एक अभंग म्हणतो. तो म्हणजे कोणता? नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. म्हणून तुम्हाला सांगतो या कलियुगामध्ये आपल्या जे पाप होतं, जे कळत न कळत जर नाहीसं जर करायचं असं, त्या भगवंताचं भजन करायचं, संतांचं भजन करायचं. आणि तुम्हाला सांगतो श्री गुरूंनी जे आपल्याला मंत्र दिलेला आहे त्या मंत्रांचं रात्रंदिवस नामस्मरण करायचं तुम्हाला सांगतो. कारण तुम्हाला या कलियुगामध्ये तारणारा तुम्हाला सांगतो श्री गुरुशिवाय कोणी नाही. कारण ज्ञानोबारायांनी सुद्धा म्हणलेले बाबा श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. म्हणून तुम्हाला सांगतो तुमच्या जर जीवनामध्ये जर श्री गुरु सोबत असतील तर तुम्हाला सांगतो कोणालाही घाबरायची गरज. म्हणून मायबापांना तुम्हाला सांगतो, कारण आपण हित करण्याकरता आलो म्हणून आपण हितच करायचं एवढं लक्षात घ्या. आणि हित नुसतं तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वरीचा गीतेचा व्याकरणाचा अभ्यास करा तुम्ही, मात्र नुसता अभ्यास करू नका मायबापांनो. कारण जुन्या ज्येष्ठ कीर्तनकारांनी साधू संतांनी तुम्हाला सांगतो सेवा केली. कारण माझे तुकोबारा सुद्धा म्हणले तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा परी माझ्या देवा. आज साधकांना सेवा करायची वृत्ती राहिली नाही महाराज. कारण तुम्हाला सांगतो मी एक साधक एवढं लक्षात घ्या, मी सेवेने इथे एवढं लक्षात घ्या तुम्हाला. आणि खरंच जर तुम्हाला जर सेवेची संधी जर सोनं करायचं असेल तर सेवा करा तुम्हाला. कारण माऊलींनी सुद्धा सेवा केली एवढं लक्षात घ्या, तुकोबारायांनी संतांनी सेवा केली म्हणून आज सेवा लक्षात घ्या. कारण आमचे वारकऱ्यांनी सुद्धा सेवा केली म्हणून आज या परंपरेला एक निगडीत आहे एवढं लक्षात घ्या. कारण नेम कोणताही करणं सोपं नाही एवढं लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो कालच्या गुरुवारला किती पाऊस होता, धोधो पाऊस होता, तरी नेम झाला का नाही. म्हणून तुम्हाला सांगतो नेम करताना असा विचार करा, देहाचा विचार करू नका. मात्र तुम्हाला सांगतो मात्र या कलियुगामध्ये तारणारी एकच साधना आहे ते म्हणजे नामस्मरण. नामस्मरण कोणाचं करायचं? ते संतांचं करायचं. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 माझी झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. कारण तुम्हाला सांगतो अभंग पूर्णपणे सुटलेला नाही. जसं एखादं केळ असतं आणि केळाचा साल काढतो ना, तसं आपण नुसतं साल काढलेलं एवढं लक्षात घ्या. अभंगाचा
गरा आपण खाल्लेला नाही. कारण तुम्हाला सांगतो वेळ कमी होता, इकडं गाणारी मंडळी पण खूप होते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून माझ्याकडे वेळ नाही पुरला. आज उलटा सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही थोडे चरित्र सोडून द्यावं लागलं, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगतो की बाबा मी जे बोललेलो आहे तुम्हाला सांगतो, बोलिलेले पुरे वेडे वाकोडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. कारण तुम्ही सांगतो सगळे ज्येष्ठ आहात. कारण माझे तुम्हाला सांगतो मी वयाने सुद्धा लहान आहे, एवढं लक्षात ठेवा. हां, तुमचा मुलगा म्हणून पदरामध्ये घ्या. माझ्याकडनं तुमच्याकडनं वेडूकडे काही शब्द गेले असतील, हृदयाला पोहोचले असतील, म्हणून तुम्हाला सांगतो माफ करा आणि माझे मला परत द्या, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतो की बाबा एकदा तुकोबारायांचं भजन करा. आणि तुम्हाला सांगतो ही सेवा कोणाची आहे? भाईजी भोगलगावकर, दिंडी क्रमांक 6 रथापुढे त्यांची सेवा आहे. भाईजींना अर्पण करून ज्ञानोबाच्या चरणी ही पहिल्या दिवशी सेवा आहे. आणि उद्या सुद्धा तुम्हाला सांगतो भाईजींची सेवा आहे. म्हणून हो, उद्या सुद्धा भाईजींच्या दिंडीची सेवा आहे. उद्या सर्वांनी याच उपस्थितीत सर्वांनी तुम्हाला सांगतो त्या सेवेमध्ये सर्वांनी यायचं आणि आनंद घ्यायचा, एवढं लक्षात घ्या. हा सुख सोहळा म्हणून. आणि आनंद तुम्हाला सांगतो की आता सर्वांना आतुरता लागलेली वारीची, म्हणून वारीचा आनंद घ्यायचा, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला कोणी काही करणार नाही, आनंद घ्या जीवनामध्ये. वारीमध्ये तुम्हाला सांगतो देह गेला तरी काय हरकत नाही, संतांच्या दारामध्ये चाललेला आहे. म्हणून एकदा संतांचं भजन करूया. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जना, नामदेव जनाबाई, 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 नामदेव जनाबाई. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, 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 नामदेव तुकाराम, नामदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. जय विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय